जेजुरीत भंडारा खरेदी सक्ती ठरणार, खंडणी. जेजुरी पोलिसांचा व्यापाऱ्यांना कडक इशारा. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मनमानीला चाप. येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत जेजुरी गडावर भंडाऱ्याची मुक्त हस्ताने उधळण केली जाते. मात्र आता याच भंडाऱ्यामुळे जेजुरीतील स्थानिक व्यापाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर भंडारा खरेदी करण्यासाठी भाविकांना सक्ती करणाऱ्यांविरोधात आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. भंडारा खरेदीसाठी सक्ती केल्यास तो खंडणीसारखा गंभीर गुन्हा मानला जाईल असा इशाराच जेजुरी पोलिसांनी स्थानिक व्यापाऱ्यांना दिलाय. त्यामुळे जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जे आपण भाविक वर्ग आपल्याकडे येतोय, भाविक वर्गांना आपण कोणी सक्ती करू शकत नाही की तुम्ही भंडारा आमच्याकडनंच घ्या. अशी सक्ती करणं म्हणजे खंडणी माहीत आहे. तर आपण त्याला कोणाला सक्ती करू नका. ज्याला जिथून भंडारा घ्यायचं तर तिथून भंडारा घेऊ द्या. बाहेरच्या लोकांना अवॉइड करा की कुणी बैल जोडे वगैरे दर्शनाला आणू नका. तसंच आपले सर्व समस्या मांडलेल्या आहेत. सर्व समस्यांचा आम्ही पूर्ण विचार करू आणि भविष्यात आपल्याला 100% बदल दिसेल. येणाऱ्या सगळ्या लोकांशी जेजुरीकर प्रेमाने वागत आले, प्रेमानेच वागत राहतील. आपण 1-2 व्यक्तींचा होत असेल, मात्र जेजुरीत असा प्रकार घडत नाही. भाविकांची काळजी घेण्यात येईल. पार्किंग असेल, भंडारा असेल, जे मुद्दे आहेत, ज्या गोष्टींमुळे जेजुरीत वाद होतो, या प्रत्येक मुद्द्यावरती या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे. आणि येणाऱ्या काळात या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होऊन उपाययोजनांची अंमलबजावणी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सुरू होणार आहे. पार्किंग आणि भंडारा सक्तीवरून भाविक आणि स्थानिकांमध्ये होणारे वाद रोखण्यासाठी प्रशासनानं हे पाऊल उचललंय. त्यामुळे आता कोणत्याही भाविकाला विशिष्ट दुकानातून भंडारा खरेदी करणं बंधनकारक असणार नाही किंवा त्यासाठी दुकानदारावर दबावही टाकता येणार नाही. इतकंच नाही तर अशा प्रकारची तक्रार आली तर संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे. भाविकांना त्यांच्या पसंतीनुसार कोणत्याही दुकानातून भंडारा किंवा पूजेचं साहित्य खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार असेल. पोलीस प्रशासनाच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण असलं तरी या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणार का आणि वर्षानुवर्ष मंदिर परिसरात सुरू असलेल्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या मनमानीला चाप बसणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.